यात तयार केलेल्या खताचा वापर जर तुम्ही मनी प्लांटसाठी केलात तर काही दिवसांमध्येच मनी प्लांटच्या झाडाची वाढ ही चांगली होऊन तो हिरवागार व घनदाट होण्यासाठी ही मदत होणार आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये मनी प्लांटविषयी माहिती पाहणार आहोत. कुंडीमध्ये लावलेल्या या मनी प्लांटच्या चांगल्या वाढीसाठी कोणते खत द्यायचे, त्याचबरोबर झाडावरती कोणती कामे करायची, काळजी कशी घ्यायची, या सगळ्या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. मनी प्लांट हा मातीमध्ये तसेच पाण्यामध्ये देखील चांगला वाढतो. मात्र मातीमध्ये लावलेला हा जो मनी प्लांट आहे तो थोडा वेगाने वाढतो. मनी प्लांटची कटिंग लावणे, त्यापासून रोपे तयार करणे हे अतिशय सोपे आहे. अगदी त्याची छोटी जरी कटिंग तुम्ही लावली तरी देखील अगदी सहज रुजते, वाढते. कारण त्याच्या प्रत्येक नोड एरियाच्या इथून ह्या मुळ्या तयार झालेल्या असतात. त्यामुळे त्याची छोटी कटिंग देखील सहज येते. मनी प्लांट तुम्ही अशा प्रकारे छोट्या कुंड्यामध्ये देखील हा लावू शकता. मनी प्लांटच्या वाढीसाठी ही जास्त सूर्यप्रकाशाची ही आवश्यकता नसते. मनी प्लांटला वाढीसाठी ही ओलावा, आर्द्रता असेल अशा ठिकाणीच ही मनी प्लांट लावलेली कुंडी ठेवावी. मनी प्लांटच्या चांगल्या वाढीसाठी हे सकाळचे किंवा संध्याकाळचे हलकेसे ऊन येईल अशा ठिकाणीच हा मनी प्लांट ठेवावा. कुंडीमध्ये लावलेल्या या मनी प्लांटची वाढ चांगली होऊन तो हिरवागार, घनदाट होण्यासाठी, त्याचबरोबर मनी प्लांटची जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची होण्यासाठी आज आपण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणाऱ्या या दहीचा वापर हा करणार आहोत. दही हे झाडांसाठी अतिशय उपयुक्त, फायदेशीर असे आहे. मात्र त्याचा वापर हा प्रमाणशीर देखील करणे तितकेच महत्त्वाचे आहे. दह्यामध्ये हे प्रोटीन, कॅल्शियम यासारखे घटक हे जास्ती प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे झाडांची वाढ ही चांगली होते. त्याचबरोबर झाडाची जी पाने आहेत ती मोठ्या आकाराची होऊन हिरवीगार, चमकदार असे होतात. आता याचा वापर करताना देखील 1 लिटर पाण्यामध्ये आपल्याला फक्त 1 चमचा एवढेच दही मिक्स करून ते खत तयार करून आपल्याला मनी प्लांटला द्यायचं आहे. हे अशा प्रकारे पाणी तयार करून तुम्ही मनी प्लांटच्या झाडावरती स्प्रे देखील करू शकता. त्याने देखील झाडाची जी पाने आहेत ती हिरवीगार होतात आणि पानावरती एक वेगळी चमक येते. मनी प्लांटच्या चांगल्या वाढीसाठी खते देणे जसे आवश्यक आहे तसेच या झाडाला पाणी देताना देखील हे प्रमाणशीरच द्यावे. जरी मनी प्लांट हा पाण्यामध्ये वाढत असला तरी देखील जेव्हा आपण मातीमध्ये हा लावतो तेव्हा पाणी देताना हे कुंडीतील माती वरच्या बाजूची थोडी कोरडी होईल तेव्हाच या झाडाला पाणी द्यावे. नाहीतर जास्ती पाणी दिले गेल्यामुळे देखील या झाडाच्या मुळ्या खराब होतात, सडतात आणि झाड देखील हळूहळू खराब होण्यास सुरुवात होते. त्यामुळे कुंडीतील माती हे चेक करूनच याला पाणी द्यावे. त्याचबरोबर कुंडीतील जी माती आहे ती देखील अधूनमधून झाडाच्या मुळांना धक्का न लागता हलवून थोडी मोकळी करावी. त्यामुळे मातीमध्ये हा ऑक्सिजन खेळता राहतो आणि आपले झाड हे चांगले वाढते. जर मनी प्लांटला तुम्हाला घनदाट करायचे असेल तर कुंडीमधील ज्या लांब वाढलेल्या ज्या फांद्या आहेत त्या कट कराव्या. त्यामुळे मनी प्लांटच्या त्या फांदीवरती मागच्या बाजूला जे नोड एरिया आहेत तिथून नवीन खूप साऱ्या फांद्या तयार होतात आणि आपला मनी प्लांट हा घनदाट होतो. जर तुम्हाला उंच वाढवायचा असेल तर या फांद्या ह्या कट न करता तो उंच चढवत जावा. अशा प्रकारे फांद्या कट केल्यानंतर त्या ठिकाणी खूप सारे नवीन अशा फांद्या ह्या तयार होत राहतात. आता हे जे आपण दह्यापासून तयार केलेले पाणी आहे त्याचा वापर देखील मनी प्लांटला करताना हा झाडाच्या आकारानुसार, म्हणजे छोटी कुंडी असेल तर 1 कप आणि मोठी कुंडी असेल तर 1 ते 1.5 मग या प्रमाणामध्ये हे खत आपल्याला द्यायचे आहे. याचा वापर देखील हा सारखा न करता महिन्यातून एकदाच हा आपल्याला करायचा आहे. हे जे दह्याचे पासून तयार केलेले पाणी आहे त्या पाण्याचा तुम्ही स्प्रे देखील मनी प्लांटवरती करू शकता. मात्र स्प्रे करताना पाणी आणखी थोडे वाढवून नंतरच त्याचा हा स्प्रे करावा. मनी प्लांटवरती या दह्यापासून तयार केलेल्या पाण्याचा स्प्रे केल्यामुळे पानांना ही वेगळी चमक येते. तर अशा प्रकारे मनी प्लांटच्या झाडाची थोडी काळजी घेतलीत आणि घरातीलच काही वस्तूंचा वापर करून खते तयार करून दिलीत तरी देखील मनी प्लांटची वाढ ही चांगली होऊन मनी प्लांट हिरवागार व घनदाट होण्यासाठी ही मदत होईल. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.